नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 to 6 या व्हिडिओमध्ये आपल्याला एकूण 6 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहा, सर्वप्रथम आपण सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे काय समजून घेऊ. एक सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट, त्याचे एंडिंग पॉईंट ए आणि बी आहेत आणि या सेगमेंटवर एखादा पॉईंट आहे पी. म्हणजे पी पॉईंट काय करतो, या ए बी सेगमेंटला डिव्हाइड करतो दोन पार्टमध्ये, ए पी आणि पी बी. दोन पार्ट कोणते होतील, ए पी होईल आणि पी बी होईल. बरोबर आहे. जर हा रेशो घेतला आपण, म्हणजे ए पी अपॉन पी बी हा रेशो घेतला आपण, सपोज ही लेंथ आहे 16, ही लेंथ आहे 6, म्हणजे ए पीची लेंथ 6 आहे, पी बीची लेंथ मग 10 होईल, कारण दोघांची ॲडिशन 16. बरोबर आहे. म्हणजे ए पी अपॉन पी बी हा रेशो किती येणार आहे, 6/10. पहा, रेशोसाठी आपण स्मॉलेस्ट फॉर्म घेतो, दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू, 3 होईल, हे 5 होईल. पहा, म्हणजे ए पी अपॉन पी बी हा रेशो किती आला आपल्याला, ए पी इज टू पी बी हा रेशो मिळतो आहे 3:5. बरोबर आहे. हा रेशो किती आला, 3:5 आला. म्हणजे पी पॉईंट या ए बी सेगमेंटला असा डिवाइड करतो की ए टू पी आपण जर इक्वल 3 पार्ट केले तर पी टू बी हे इक्वल किती पार्ट होतील, 5 पार्ट होतील. पी हा पॉईंट ए बी सेगमेंटला 3:5 या रेशोमध्ये डिवाइड करतो. जर हे 3 इक्वल पार्ट केले तर हे इक्वल 5 पार्ट होतील, जर हे 6 इक्वल पार्ट केले तर हे 10 होतील. म्हणजे या रेशोमध्ये पहा, आपल्याला रेशो हा यम आणि एनने दाखवायचा आहे. म्हणजे सपोज ही व्हॅल्यू आपण यम घेतली तर ही व्हॅल्यू एन, म्हणजे येथे यम इज टू एन ही व्हॅल्यू किती आहे, 3:5 आहे. पहा, आपण डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेलं आहे, हा पॉईंट x1 y1 आणि हा पॉईंट x2 y2. सेगमेंट आहे, सेगमेंटचे दोन एंडिंग पॉईंट आहेत ए आणि बी. जर हे कॉर्डिनेट आपल्याला माहिती असेल तर आपण या सेगमेंटची लेंथ म्हणजे हे डिस्टन्स किती आहे ए टू बी आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेलं आहे. परंतु या सेगमेंटवर जर एखादा पॉईंट असेल, पहा या सेगमेंटवर पी पॉईंट आहे, ए बी हा सेगमेंट आहे, या सेगमेंटवर पी पॉईंट आहे, तर या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी सेक्शन फॉर्म्युला आहे. पहा, हा एक्स काढण्यासाठी म्हणजे या पी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. m म्हणजे काय, ए पी, आणि n म्हणजे काय, पी बी. पी पॉईंट या ए बी सेगमेंटला m:n या रेशोमध्ये डिवाइड करतो. पहा, या फॉर्म्युल्याने आपण एक्स कोऑर्डिनेट काढणार या पी पॉईंटचा, म्हणजे जो पॉईंट डिवाइड करतो सेगमेंटला त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आणि वाय कोऑर्डिनेट काढण्यासाठी my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पहा, प्रॉब्लेम सेटमध्ये या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतील, फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात आणि या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. जर हा पी पॉईंट आता सेंटरमध्ये नाही आहे, जर सेंटरमध्ये असेल म्हणजे मिड पॉईंट असेल, पहा ए बी सेगमेंटचा जर हा पी पॉईंट मिड पॉईंट असेल, पहा यांना काय म्हणायचं, सेक्शन फॉर्म्युला. हा आहे सेक्शन फॉर्म्युला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढण्यासाठी. म्हणजे सेक्शन केलेलं आहे त्या सेगमेंटचं या पी पॉईंटने, तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. हा आहे सेक्शन फॉर्म्युला. आता हा आहे मिड पॉईंट फॉर्म्युला, कारण पी हा मिड पॉईंट आहे, म्हणजे हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इक्वल असेल, म्हणजे यम आणि एनच्या व्हॅल्यू इक्वल असतील. बरोबर आहे. यम इक्वल टू एन, येथे काय होईल, एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू या इक्वल असतील, कारण हे दोन सेगमेंट इक्वल आहेत. पहा, येथे आपण फॉर्म्युला कोणता वापरणार, या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी सपोज एक्स आणि वाय या व्हॅल्यू काढायचे आपल्याला, तर याचे कोऑर्डिनेट x1 आणि y1 आहेत आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट x2 आणि y2 आहेत. पहा, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी
ए बी सेगमेंटचा हा पी हा मिड पॉईंट आहे. त्या मिड पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार x1 प्लस x2 अपॉन 2. हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे एक्सचा कोऑर्डिनेट काढण्यासाठी. आणि वायचा कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आपल्याला y1 प्लस y2 अपॉन 2. मिड पॉईंट असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि मिड पॉईंट नसेल तर हे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायचे आहेत. हाच फॉर्म्युला आहे. येथे यम आणि एनच्या व्हॅल्यू इक्वल आहेत. जर यम आणि एनच्या व्हॅल्यू इक्वल पुट केले आपण तर हेच फॉर्म्युले आपल्याला मिळतील. हा आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युल्याने आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार जर मिड पॉईंट असेल तर. मिड पॉईंट फॉर्म्युला. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व करू. पहिला प्रश्न, फाइंड दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी इफ पी डिवाइड्स. पी पॉईंट डिवाइड करतो सेगमेंटला. सेगमेंटचे एंडिंग पॉईंट कोणते आहेत? ए आणि बी आहेत. म्हणजे याप्रमाणे सेगमेंट असेल ए बी. तर ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -1 आणि 7 आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि -3. तर पी डिवाइड करतोय म्हणजे या सेगमेंटवर पी पॉईंट आहे तो डिवाइड करतोय. तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? सपोज हा पॉईंट पी आहे. सपोज आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट घेऊ. तर हा x1 होईल. ही व्हॅल्यू y1, ही व्हॅल्यू x2 आणि ही व्हॅल्यू y2. आता इथे आपण सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करणार आणि सॉल्व करणार. सोल्युशन. सेगमेंट काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी काढतोय मी. हा पॉईंट ए घेऊ आपण, हा पॉईंट बी घेऊ. बीचे कोऑर्डिनेट 4 आणि -3 आहेत आणि एचे कोऑर्डिनेट -1 आणि 7 आहेत. पी पॉईंट डिवाइड करत आहे सेगमेंटला. या ए बी सेगमेंटला पी पॉईंट डिवाइड करत आहे. पीचे कोऑर्डिनेट आपण एक्स आणि वाय घेऊ. हा पी पॉईंट आपल्याला मिड पॉईंट दिलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सोल्युशनमध्ये काय लिहिणार आपण? लेट दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर एक्स, वाय. ही व्हॅल्यू x1 आहे, ही y1 आहे, ही व्हॅल्यू x2 आहे आणि ही व्हॅल्यू y2 आहे. अँड ए x1 y1. एला आपण x1 y1 घेऊ. बी पॉईंट x2 y2. बी दी गिवन पॉईंट्स. हे दोन पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. बी दी गिवन पॉईंट्स. हेअर x1ची व्हॅल्यू -1 आहे. येथे x1ची व्हॅल्यू -1 आहे. y1ची व्हॅल्यू 7 आहे. y1ची व्हॅल्यू 7 आहे. x2ची व्हॅल्यू 4 आहे आणि y2ची व्हॅल्यू -3 आहे. y2ची व्हॅल्यू -3 आहे. येथे आपल्याला रेशो दिलेला आहे 2:3. 2:3 म्हणजे एमची व्हॅल्यू किती घेणार आपण? 2 घेणार आणि एनची व्हॅल्यू किती घेणार? 3 घेणार. म्हणजे एमची व्हॅल्यू 2 आहे आणि एनची व्हॅल्यू 3 आहे. आता बाय सेक्शन फॉर्म्युला. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू पुट करू आपण. समोर लिहितो मी. एमची व्हॅल्यू 2, x2ची व्हॅल्यू 4 प्लस एनची व्हॅल्यू 3, x1ची व्हॅल्यू -1 अपॉन m प्लस n म्हणजे 2 + 3. 8 होतील. हे -3 होईल आणि अपॉन 5. 8 - 3 म्हणजे 5 होईल आणि अपॉन 5 म्हणजे 5/5 म्हणजे आन्सर मिळेल 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 1. एक्सचा कोऑर्डिनेट 1 आहे. आता वायची व्हॅल्यू काढू आपण. y = m. फक्त इथे वायच्या व्हॅल्यू पुट करायच्या. y2 प्लस ny1 अपॉन m प्लस n इक्वल टू. एमची व्हॅल्यू 2 आहे. y2ची व्हॅल्यू -3 प्लस एनची व्हॅल्यू 3 आणि y1ची व्हॅल्यू 7 अपॉन m प्लस n म्हणजे 2 + 3.
-6 होतील आणि हे +21 होतील अपॉन 6 सॉरी अपॉन 5 3 होईल आणि अपॉन 5 15ला 5ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 3 म्हणजे वायची व्हॅल्यू मिळेल 3 बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू ही आली, वायची व्हॅल्यू ही आली म्हणजे पॉईंट कोणता आहे 1,3. इथे लिहिणार देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर लिहायचं आहे, इज नाही लिहायचं कारण 2 कोऑर्डिनेट आहेत. एक्सची व्हॅल्यू प्रथम लिहायची नंतर वायची लिहायची. तो पॉईंट कोणता असेल 1,3. नेक्स्ट दुसरा प्रश्न. येथे 3 प्रश्न आहेत. तर प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला पॉईंट एचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी पी क्यू सेगमेंट दिलेला आहे आणि पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. एम आणि एन याऐवजी आपल्याला इथे ए आणि बी या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. यातील पहिला प्रश्न पीचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आपल्याला आणि क्यूचे पण दिलेले आहेत आणि रेशो दिलेला आहे 2:1. सपोज समजण्यासाठी काढतो आहे मी. पी पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट -3 आणि 7 आहेत आणि क्यू पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट 1 आणि -4 आहेत आणि या पी क्यू सेगमेंटवर ए पॉईंट आहे. सपोज हा ए पॉईंट आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ते आपण काय घेणार एक्स आणि वाय घेणार. त्यांना एक्स आणि वाय कन्सिडर करू आपण. रेशो किती आहे पहिल्या प्रश्नासाठी रेशो किती आपल्याला 2:1 आहे म्हणजे 2 आणि 1. इथे कमी जास्त झालेला आहे. हा 1 पाहिजे, हा 2 पाहिजे. सपोज हा पॉईंट येथे असायला पाहिजे होता परंतु 2:1 आहे समजून घ्या. म्हणजे एमची व्हॅल्यू आपण 2 घेणार आणि एनची व्हॅल्यू किती घेणार 1 घेणार. पॉईंट x1 हा पॉईंट y1, हा पॉईंट x2 आणि हा y2 पॉईंट असेल बरोबर आहे. सोल्युशनमध्ये काय लिहिणार आपण सोल्युशन लेट दी कोऑर्डिनेट्स आपल्याला या ए पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर एक्स आणि वाय घेऊ आपण. अँड आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहेत अँड पी ते आपण x1 y1 म्हणून घेऊ. पी क्यू पॉईंट आहे x2 y2. बी दी गिवन पॉईंट्स. इथे व्हॅल्यू काय आहेत हेअर x1 ची व्हॅल्यू -3 आहे, y1 ची व्हॅल्यू 7 आहे, x2 ची व्हॅल्यू 1 आहे, x2 ची व्हॅल्यू 1 आहे आणि y2 ची व्हॅल्यू -4 आहे. येथे एम आणि एन ऐवजी आपण काय घेणार आहोत ए आणि बी घेणार आहोत. ए आणि बी म्हणजे एची व्हॅल्यू येथे 2 घेणार आपण. एची व्हॅल्यू 2 आणि बीची व्हॅल्यू 1 घेणार. बाय सेक्शन फॉर्म्युला. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे mx2. एम ऐवजी आपण ए घेणार. जेथे फॉर्म्युल्यामध्ये एम आहे तिथे आपण ए घेणार, जेथे एन आहे तिथे बी घेणार. म्हणजे एम ऐवजी आपल्याला ए घ्यायचा आहे आणि एन ऐवजी आपल्याला बी घ्यायचा आहे. mx2 म्हणजे आपण काय लिहिणार ax2 प्लस nx1 म्हणजे एन म्हणजे bx1 अपॉन एम प्लस एन म्हणजे आपण येथे काय लिहिणार ए प्लस बी. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 2 घेणार आपण, x2 ची व्हॅल्यू 1 घेणार प्लस बीची व्हॅल्यू म्हणजे 1 घेणार आणि x1 ची व्हॅल्यू -3 अपॉन ए प्लस बी म्हणजे 2 + 1. हे सॉल्व करू. हे 2 होतील -3 अपॉन 3 म्हणजे हे -1 अपॉन 3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1 अपॉन 3. आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. अँड वायची व्हॅल्यू ay2 प्लस by1 अपॉन a प्लस बी बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू
2 आहे, y2ची व्हॅल्यू -4 आहे, प्लस बीची व्हॅल्यू 1 आहे आणि y1ची व्हॅल्यू 7 आहे अपॉन a प्लस बी म्हणजे 2 + 1 -8 होतील, हे +7 होतील आणि अपॉन 3 होईल. -8 + 7 म्हणजे -1/3. पहा दोन्ही पण व्हॅल्यू सारखेच मिळाल्या, -1/3 -1/3 म्हणजे पॉईंट कोणता आहे -1/3, -1/3. ही व्हॅल्यू मिळाली yची. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू काढली आपण, yची पण काढली, म्हणजे पॉईंट मिळाला आपल्याला. एक्सची पण व्हॅल्यू काढली आणि yची पण व्हॅल्यू काढलेली आहे, म्हणजे या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. Therefore, the coordinates of point A are एक्सची व्हॅल्यू -1/3 आणि yची पण व्हॅल्यू -1/3. नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न. पहा x1ची व्हॅल्यू ही घेणार आपण, ही y1ची व्हॅल्यू. पहा x1ची व्हॅल्यू ही, y1ची ही, x2ची व्हॅल्यू, y2ची व्हॅल्यू, aची व्हॅल्यू घेणार आणि ही बीची व्हॅल्यू घेणार आपण. पहा दुसरा प्रश्न. यातील पी आणि क्यूचे पॉईंट दिलेले आपल्याला, म्हणजे पी क्यू सेगमेंट याप्रमाणे आहे. हा पी पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट आहेत -2 आणि -5 आणि क्यू पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि 3. पहा या लाईनवर 3:4 रेशो आहे, 3:4 म्हणजे हा पॉईंट ए, याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सपोज x आणि y आहेत, हा रेशो 3:4 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आपण एची घेणार आणि ही व्हॅल्यू आपण बीची घेणार. पहा इथे सोल्युशन काय लिहिणार आपण, सोल्युशन लेट दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आर, एचे कोऑर्डिनेट आपण x आणि y कन्सिडर केलेले आहेत, आणि हे दोन पॉईंट आपल्याला दिलेले आहेत, यांचे कोऑर्डिनेट ते आपण x1 y1 आणि x2 y2 म्हणून कन्सिडर करू. अँड पी पॉईंट आहे x1 y1, क्यू पॉईंट आहे x2 y2. ही व्हॅल्यू x1 y1, ही व्हॅल्यू x2 y2. ही दी गिवन पॉईंट्स. पहा हे तीनही पॉईंट आपण x आणि yच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. बरोबर आहे. आता हेअर x1ची व्हॅल्यू इक्वल टू -2, y1ची व्हॅल्यू -5, x2ची व्हॅल्यू 4 आणि y2ची व्हॅल्यू 3 आहे. पहा इथे ए आणि बीच्या व्हॅल्यू 3 आणि 4 आहेत. एची व्हॅल्यू 3 आहे आणि बीची व्हॅल्यू येथे 4 आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला. पहा एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला येथे ax2 प्लस bx1 अपॉन a प्लस बी. व्हॅल्यू पुट करू. पहा एची व्हॅल्यू 3, x2ची व्हॅल्यू 4 प्लस बीची व्हॅल्यू 4 आणि x1ची व्हॅल्यू -2 अपॉन a प्लस बी म्हणजे 3 + 4. पहा हे सॉल्व करू आपण. 12 होईल आणि हे -8 होतील आणि ॲडिशन 7. 12 - 8 म्हणजे 4/7. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला एक्सची. बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला 4/7 आहे. आता वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. अँड वायसाठी ay2 प्लस by1 अपॉन a प्लस बी. 3 प्लस बीची व्हॅल्यू 4, y1ची व्हॅल्यू -5 अपॉन a प्लस बी म्हणजे 3 + 4. पहा हे सॉल्व करू. 9 होतील, -20 होतील आणि 7 होतील. पहा +9 - 20 म्हणजे -11 होईल अपॉन 7. ही व्हॅल्यू मिळाली वायची. बरोबर आहे. पहा एक्सची व्हॅल्यू काढली, वायची व्हॅल्यू काढली आपण.
म्हणजे पॉईंट कोणता आहे एक्स कॉमा वाय म्हणजे काय 4/7 कॉमा -11/7. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर, कोऑर्डिनेट काय आहेत एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची नंतर वायची -11/7. नेक्स्ट पहा यातील तिसरा प्रश्न पी क्यू सेगमेंट आहे. ए हा त्या सेगमेंटवर पॉईंट आहे. पहा पीचे कोऑर्डिनेट 2 आणि 6 आहेत आणि क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -4 आणि 1 आणि रेशो 1:2 आहे. पहा 1:2 म्हणजे एची व्हॅल्यू आणि ही बीची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू 1 घेणार आपण आणि बीची व्हॅल्यू किती घेणार 2 घेणार. या पी क्यू सेगमेंटवर ए हा पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे एक्स आणि वायच्या या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आपल्याला. हा पॉईंट x1 y1, हा पॉईंट x2 y2 घेऊ आपण. पहा सोल्युशन. लेट दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर, या ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण एक्स आणि वाय म्हणून कन्सिडर केलेलं आहे. आणि हे दोन पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. अँड पी तो आपण x1 y1च्या फॉर्ममध्ये घेऊ. पी आणि क्यू पॉईंट आहे x2 y2. बी दी गिवन पॉईंट्स. पहा येथे व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत. पहा येथे x1ची व्हॅल्यू 2 आहे, y1ची व्हॅल्यू 6 आहे, x2ची व्हॅल्यू -4 आहे आणि y2ची व्हॅल्यू 1 आहे. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 2. एची व्हॅल्यू 1 आणि बीची व्हॅल्यू 2 आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला. पहा एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला ax2 + bx1 अपॉन a + b. व्हॅल्यू पुट करू. पहा याच्या समोर लिहितो मी. एची व्हॅल्यू 1, x2ची व्हॅल्यू -4 प्लस बीची व्हॅल्यू 2, x1ची व्हॅल्यू 2 अपॉन a + b म्हणजे 1 + 2. पहा हे सॉल्व करू. हे -4 होतील, हे +4 होतील, अपॉन 3 होईल. -4 + 4 म्हणजे 0 होईल, अपॉन 3. 0/3 म्हणजे 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली. देअरफॉर x = 0. एक्स कोऑर्डिनेट मिळाला 0. आता वायचा कोऑर्डिनेट काढू आपण. वाय कोऑर्डिनेट. वायसाठी फॉर्म्युला ay2 + by1 अपॉन a + b. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 1, y2ची व्हॅल्यू 1 प्लस बीची व्हॅल्यू 2, y1ची व्हॅल्यू 6 अपॉन a + b म्हणजे 1 + 2. हे काय होतील 1 + 12 अपॉन 3. 1 + 12 म्हणजे 13/3. देअरफॉर y = 13/3. पहा एक्स कोऑर्डिनेट काढला आपण, वाय कोऑर्डिनेट मिळाला म्हणजे हा पॉईंट मिळाला आपल्याला. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर. पहा एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 13/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड दी रेशो. पहा इथे आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे m:n ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इन विच पॉईंट टी डिवाइड्स. हा पॉईंट डिवाइड करतोय या पी क्यू सेगमेंटला. म्हणजे हे कोऑर्डिनेट आपण काय घेणार डिवाइड करणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट x, y घेणार आपण. आणि या व्हॅल्यू काय घेणार x1 y1, x2 y2. सेगमेंट पी क्यू आहे. हा पी क्यू सेगमेंट आहे. पी आणि क्यू.
पहा पीचे कोऑर्डिनेट -3 10 आहेत आणि क्यूचे कोऑर्डिनेट 6 आणि -8 आहेत. हा टी पॉईंट डिवाइड करत आहे. हा पॉईंट टी आहे. टी पॉईंट या पी क्यू सेगमेंटला डिवाइड करतो. त्या टी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -1 आणि 6. तर आपल्याला फाइंड आउट करायचा हा रेशो म्हणजे यम ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूचा रेशो काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा सोल्युशन. लेट हा x1 y1 हा x2 y2 q x2 y2 अँड टी म्हणजे x, y. हा आपण पॉईंट x आणि y म्हणून घेऊ. हे x1 y1 x2 y2 बी दी गिवन पॉइंट्स. हेअर पहा x1 ची व्हॅल्यू येथे किती आहे -3, y1 ची व्हॅल्यू 10, x2 ची व्हॅल्यू 6, y2 ची व्हॅल्यू -8. पहा येथे x ची व्हॅल्यू -1 आहे. x = -1 आणि y ची व्हॅल्यू 6 आहे. y ची व्हॅल्यू 6 आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रेशो म्हणजे m:n. हा रेशो किती असेल हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स या डिस्टन्सचा रेशो किती असेल म्हणजे m:n ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला. पहा येथे x आणि y दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे सेक्शन फॉर्म्युल्याचा x फॉर्म्युला वापरला तरी चालेल किंवा y फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल. बाय सेक्शन फॉर्म्युला. पहा x ची व्हॅल्यू x = mx2 + nx1/m+n. हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. येथे आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू माहिती नाहीत. तोच रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. x ची व्हॅल्यू आपण -1 घेणार. ही x ची व्हॅल्यू -1. जर येथे y चा फॉर्म्युला अप्लाय केला तर y ची व्हॅल्यू फक्त 6 पुट करावी लागेल आपल्याला, तरी पण आपल्याला रेशो मिळेल. आपण x ची व्हॅल्यू पुट करून रेशो काढणार आहोत. पहा x ची व्हॅल्यू -1 = m ची व्हॅल्यू माहिती नाही, x2 ची व्हॅल्यू आहे 6 आहे प्लस n ची व्हॅल्यू माहिती नाही, x1 ची व्हॅल्यू -3 आणि m+n. देअरफॉर पहा m+n आपण या साईडला पास करू. इकडे मायनस आहे म्हणजे ह्या दोन्ही टर्म मायनसमध्ये जातील बरोबर आहे. जर हा ब्रॅकेट केला तर ब्रॅकेटला मायनस साईन येईल किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तरी चालेल म्हणजे -m -n होईल किंवा ब्रॅकेट करून मायनसने मल्टिप्लाय होईल = 6m होतील हे आणि हे -3n होतील बरोबर आहे. पहा हे -m होतील, हे -n होतील = 6m -3n. पहा mच्या टर्म आपण या साईडला पास करू म्हणजे हा -m तर 6m प्लसमध्ये आहेत, इकडे आल्यावर मायनस होतील 6m आणि या साईडला n च्या टर्म घेऊ आपण. इकडे -3n आहे, हे -n या साईडला +n होतील. पहा म्हणजे हे -7m होतील = हे -2n होतील बरोबर आहे. पहा दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील. इक्वेशनच्या दोन्ही साईडला मायनस मायनस आहे. पहा m/n n या साईडला पास करू, या साईडला 2 आहेत आणि 7 या साईडला पास करू म्हणजे हा रेशो मिळाला m/n चा. म्हणजे काय m:n = 2:7. हा रेशो किती मिळतोय 2:7. पॉईंट T डिवाइड सेगमेंट PQ इन दी रेशो 2:7. हा 2 आणि हा 7. देअरफॉर पॉईंट T divides segment PQ in the ratio 2:7. Next, question 4. Point P is the center of the circle. पहा समजण्यासाठी आपण एक आकृती काढण्याची गरज नाही.
पण समजण्यासाठी काढू आपण. सपोज हे सर्कल आहे आणि पॉईंट पी हा सेंटर आहे. हा पॉईंट पी सेंटर आहे. कॉड ए बी इज अ डायमीटर. ए बी हा डायमीटर आहे. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी हा सेंटर पॉईंट आहे पी. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट बी. या बी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हा सेगमेंट ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला 2 आणि -3 दिलेले आहेत. 2 आणि -3 ए पॉईंट आहे आणि पी पॉईंटचे कोऑर्डिनेट -2 0 आहेत. -2 आणि 0. x1 y1 या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. x1 y1 ह्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे x2 आणि y2 या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. बरोबर आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. काय असतील या पॉईंटचे कोऑर्डिनेट. ही व्हॅल्यू x आणि ही व्हॅल्यू y. हे डायमीटर आहे आणि हा सेंटर पॉईंट आहे. म्हणजे हे दोन पार्ट इक्वल असतील. म्हणजे हा मिड पॉईंट आहे ए बीचा. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करणार. लेट ए x1 y1 एला आपण x1 y1 कन्सिडर करू. बीला x2 y2 आणि पीला xy. बी दी गिवन पॉईंट्स. म्हणजे येथे व्हॅल्यू काय होतील. x1ची व्हॅल्यू 2 होईल. y1ची व्हॅल्यू -3. x ची व्हॅल्यू -2. yची व्हॅल्यू 0. x2ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. आणि y2ची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या दोन व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे या बी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील. पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. कारण हा सेंटर पॉईंट आहे, हा डायमीटर आहे, म्हणजे हा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करतो. x1 + x2/2 हा फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. येथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे मिड पॉईंटच्या. बरोबर आहे. -2 आहे म्हणजे इथे -2 पुट करू आपण. x1ची व्हॅल्यू 2 आहे. x1ची व्हॅल्यू 2 आहे प्लस x2ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x2 म्हणजे काय. बी पॉईंटचा x कोऑर्डिनेट होईल. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. /2. देअरफॉर हे 2 या साईडला गेले तर -4 होतील. बरोबर आहे. आणि इकडे काय राहील 2 + x2. म्हणजे x2ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. x2 = हे 2 या साईडला गेले मायनस होतील. म्हणजे -4 - 2 म्हणजे -6 होईल. x2ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे x कोऑर्डिनेट मिळाला बी पॉईंटचा. आता y कोऑर्डिनेटसाठी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करू. yची व्हॅल्यू काढण्यासाठी मिड पॉईंटच्या yची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे म्हणून तो फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. yची व्हॅल्यू म्हणजे काय y1 + y2/2. बरोबर आहे. परंतु इथे yची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे इथे 0 = y1ची व्हॅल्यू. y1ची व्हॅल्यू -3. बरोबर आहे. हे -3 आणि y2ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. /2. हे 2 या साईडला 0ला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे 0च होईल. आणि या साईडला काय राहील -3 + y2. देअरफॉर y2ची व्हॅल्यू काय होईल. हे -3 या साईडला गेले तर +3 म्हणजे y2ची व्हॅल्यू 3 मिळेल आपल्याला. x2ची पण व्हॅल्यू काढली आपण. y2ची व्हॅल्यू काढलेली आहे म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाले आपल्याला. तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड दी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. बरोबर आहे. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी आर. एक्सची व्हॅल्यू प्रथम लिहायची -6 आणि yची व्हॅल्यू नंतर -6, 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड दी रेशो. रेशो फाइंड आउट करायचा आहे म्हणजे m/n ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. इन विच पॉईंट पी हा पॉईंट डिवाइड करत आहे
जॉईनिंग सेगमेंट कोणता होईल? ए आणि बी, म्हणजे सेगमेंट कोणता होईल? ए बी सेगमेंट होईल. ए पॉईंट आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, त्यापासून तयार होणारा सेगमेंट, तो सेगमेंट डिवाइड होत आहे या पी पॉईंटमुळे. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट के आणि 7 आहेत. तर या केची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, ए बी सेगमेंट दिलेला आपल्याला, हा सपोज ए पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 8 आणि 9. हे समजण्यासाठी लिहितोय मी. आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 1 आणि 2. असं लिहिण्याची गरज नाही. पहा, पी पॉईंट डिवाइड करत आहे. सपोज हा पॉईंट पी आहे, डिवाइड होतोय, याचे कोऑर्डिनेट के आणि 7 आहेत. तर आपल्याला फाइंड आउट करायचा एम आणि एन हा रेशो, म्हणजे एमची व्हॅल्यू काय असेल, एनची व्हॅल्यू काय असेल, हा रेशो किती असेल तो फाइंड आउट करायचा आपल्याला. आणि केची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. या केची व्हॅल्यू काय असेल ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येथे वायची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. पहा, सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये येथे एक्सचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येणार नाही, कारण येथे एक्सची व्हॅल्यू केच्या फॉर्ममध्ये आहे. परंतु वायचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल, कारण वायची व्हॅल्यू 7 आहे. म्हणजे येथे एक नंबर दिलेला आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू आपण 7 घेऊ शकतो, बरोबर आहे. पहा, सेक्शन फॉर्म्युल्यातील आपण वायचा फॉर्म्युला अप्लाय करू. लेट ए हा पॉईंट x1 y1 आणि हा पॉईंट x2 y2. हा पॉईंट कोणता होईल? x आणि y होईल, बरोबर आहे. लेट ए x1 y1 बी पॉईंट x2 y2 अँड हा पी पॉईंट K7 be the given points. Be the given points. Here x1 ची व्हॅल्यू 9. सेगमेंटच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला x1 y1 x2 y2 घ्यायचे आहेत. आणि ज्या पॉईंटमुळे सेगमेंट डिवाइड होत आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला x आणि y घ्यायचे आहेत. पहा, इथे x1 ची व्हॅल्यू 8 आहे, y1 ची व्हॅल्यू 9 आहे. पहा, एक्सची व्हॅल्यू येथे किती आहे? एक्सची व्हॅल्यू येथे के आहे आणि वायची व्हॅल्यू येथे 7 आहे. x2 ची व्हॅल्यू 1 आहे आणि y2 ची व्हॅल्यू 2 आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? m:n हा रेशो किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. आणि पुन्हा केची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला y इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. पहा, रेशो काढण्यासाठी आपल्याला येथे एक्सची व्हॅल्यू केच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपण येथे एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला नाही. रेशो काढण्यासाठी येथे वायची व्हॅल्यू नंबरमध्ये दिलेली आहे आपल्याला 7 आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण वायचा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. वायची व्हॅल्यू 7 आहे, पुट करू. एमची व्हॅल्यू रेशो काढायचा आपल्याला ॲज इट इज. y2 ची व्हॅल्यू 2 आहे प्लस एनची व्हॅल्यू माहिती नाही, y1 ची व्हॅल्यू 9 आहे आणि m प्लस n. पहा, आता आपल्याला रेशो काढता येईल. पहा, हेच कोऑर्डिनेट जर 7 आणि k याप्रमाणे असते तर आपण काय केलं असतं? एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला असता, कारण आपल्याला येथे व्हॅल्यू पुट करता येईल एक्सची. परंतु येथे के आणि 7 आहे, त्यामुळे आपण वायचा फॉर्म्युला अप्लाय केला, कारण वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7. परंतु एक्सची व्हॅल्यू केच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे तो फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केला नाही. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे m प्लस n या साईडला जातील, 7ने मल्टिप्लाय होतील, म्हणजे या साईडला 7m प्लस 7n होतील, बरोबर आहे. 7m प्लस 7n 7ने मल्टिप्लाय केलं तर या साईडला काय होईल? हे 2m प्लस 9n, बरोबर आहे. एमच्या टर्म या साईडला आणू आणि एनच्या टर्म आपण या साईडला आणू. पहा, हे 7m, हे 2m या साईडला आणले तर मायनस 2m इक्वल टू या साईडचे 9n, हे मायनसमध्ये येतील 7n, बरोबर आहे. हे 5m होतील आणि हे 9 - 7 म्हणजे 2n होतील, बरोबर आहे.
आपल्याला रेशो काढायचा आहे, म्हणजे यम हे एन या साईडला आणू आपण आणि हे 2 ॲज इट इज, हे 5 या साईडला जातील. याप्रमाणे एम अपॉन एनची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, म्हणजे रेशो मिळाला m/n इक्वल टू 2:5, म्हणजे पी पॉईंट 2:5 मध्ये डिवाईड करत आहे सेगमेंट ए बीला. आता रेशो मिळाला. आता आपल्याला या केची व्हॅल्यू काढता येईल. रेशो माहिती नसल्यामुळे आपल्याला केची व्हॅल्यू प्रथम काढता नाही आली. आता आपल्याला रेशो मिळालेला आहे, मग एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करू. नाऊ बाय सेक्शन फॉर्म्युला, एक्सचा फॉर्म्युला mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, बरोबर आहे. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय? एक्सची व्हॅल्यू म्हणजे 7. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय? केची व्हॅल्यू, बरोबर आहे. एक्स म्हणजे के, बरोबर आहे. आपल्याला केची व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे एक्स ऐवजी आपण के पुट करू. इक्वल टू एमची व्हॅल्यू 2 घेणार आणि एनची व्हॅल्यू 5 घेणार. एमची व्हॅल्यू 2, x2ची व्हॅल्यू x2ची व्हॅल्यू 1 प्लस एनची व्हॅल्यू 5 घेणार, x1ची व्हॅल्यू 8 अपॉन एम प्लस एन म्हणजे 2 प्लस 5. एमची व्हॅल्यू 2 आणि एनची व्हॅल्यू 5 घेणार आपण. हे 2 होतील, 8 × 5 म्हणजे 40 होतील अपॉन 7 होतील. हे 42 होतील अपॉन 7. 42ला 7ने डिवाईड करू, कंप्लीट भाग जाईल, आन्सर 6 मिळेल, बरोबर आहे. देअरफॉर के इक्वल टू 6. पॉईंट पी डिवाइड्स segment AB in the ratio 2:5 and value of K is 6. Next, question number 6. Find the coordinate of midpoint of the segment joining the points. पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला हे दिलेले आहेत. या सेगमेंटचा मिड पॉईंट, त्या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सपोज याप्रमाणे सेगमेंट आहे. कोऑर्डिनेट हा एंडिंग पॉईंट दिलेला आहे 20 to 20 आणि हा एंड पॉईंट दिलेला आहे 0, 16 आणि आपल्याला मिड पॉईंट म्हणजे हा सेंटरमध्ये पॉईंट असेल मिड पॉईंट. या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर ते काय असतील? x, y असतील, बरोबर आहे. हा पॉईंट आपण सपोज ए घेऊ आणि हा पॉईंट बी घेऊ. तर हा x1 y1 होईल, x2 y2 होईल. मिड पॉईंट पी आहे सपोज. सोल्युशन. या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे आहेत. लेट ए पॉईंट आपण x1 y1 म्हणून घेऊ, x1 y1. बी पॉईंट आपण x2 y2 घेऊ. बी दी गिवन पॉईंट्स. लेट पी हा मिड पॉईंट घेऊ आपण. लेट पी बी दी मिड पॉईंट. लेट पीचे कोऑर्डिनेट आपण x आणि y म्हणून कन्सिडर करू ऑफ सेगमेंट ए बी. हेअर x1ची व्हॅल्यू आपण 22 घेणार, y1ची व्हॅल्यू 20, x2ची व्हॅल्यू 0 आणि y2ची व्हॅल्यू 16, बरोबर आहे. y2ची व्हॅल्यू 16. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल, एक्स कोऑर्डिनेट, तर x1 प्लस x2 अपॉन 2. x1ची व्हॅल्यू 22, x2ची व्हॅल्यू 0 अपॉन 2 म्हणजे 22 अपॉन 2 म्हणजे काय होईल? 11. 22ला 2ने कंप्लीट भाग जाईल, बरोबर आहे. 11. एक्सची व्हॅल्यू मिळाली 11. त्याप्रमाणे y कोऑर्डिनेट काय असेल? y1 प्लस y2. हा मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. अपॉन 2. y1ची व्हॅल्यू 20 प्लस y2ची व्हॅल्यू 16 अपॉन 2.
ही ॲडिशन 36/2. 36ला 2ने डिवाईड केलं, आन्सर मिळेल 18. पहा एक्स कॉर्डिनेट काढला आपण, वाय कॉर्डिनेट पण काढलेला आहे, 11 आणि 18. म्हणजे मिड पॉईंट काय असेल? 11, 18. 11, 18. Therefore, the coordinates of midpoint are, प्रथम एक्सचा लिहायचा, नंतर वायचा. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.